मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो, तुमच्यात दम असेल, तुमच्यात ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा. विमा आणि या पॉलिसीवर त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला तुम्ही जी मदत देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत, त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने तुमच्या बरोबर चर्चा करायला तयार आहे. माझ्यात दम आहे, पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का? तर समोरासमोर या, होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी. मला असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री, जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं, कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात, पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. काल त्यांना मीडियाने विचारलं की रोहित पवारांनी आपल्याबद्दल आणि खास करून विम्याची जी पॉलिसी आहे, नवीन पॉलिसी, त्याच्याबद्दल काही बदल जे सरकारने केलेले त्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यावेळेस त्यांनी उत्तर देत असताना थातुरमातुर उत्तर दिलं की रोहित पवार जे बोलतील त्याच्यावर पॉलिसी बनत नसतात. खरं तर आश्चर्य वाटतं, त्यांनी टेक्निकल उत्तर द्यायला पाहिजे होतं थातुरमातुर उत्तर देण्यापेक्षा. या मिस्टर जॅकेटांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला, याच्यामध्ये जसं माणसं खोटं बोलतात आणि गोल बोलतात, आणि या सरकारमध्ये अशी माणसं अनेक आहेत, अनेक नेते आहेत. याच्यामध्ये मी मुद्दा कुठला मांडला होता की पूर्वीची जी विम्याची पॉलिसी होती त्याच्यामध्ये वेगळे ट्रिगर होते, ज्याच्यामध्ये पिकांची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकत होती. स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज कॅलॅमिटी, जसं की आत्ता समजा काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पण दुसऱ्या सर्कलमध्ये नाही झाली, तर ज्या सर्कलमध्ये झाली ती लोकलाइज कॅलॅमिटी समजून त्या सर्कलच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती. पिकांच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, मिड सीझन अॅडव्हर्सिटी, म्हणजे जसं की पेरणी झाली पण काही काळ पाऊसच आला नाही आणि शेतामध्ये दुपार पेरणी करायला लागली, तर हे पूर्वी कव्हर केलं जात होतं. काढणी पक्षात नुकसान, पोस्ट हार्वेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते पूर्वी कव्हर केलं जात होतं, आता केलं जात नाही. आणि शेवटी उत्पादनात येणारी घट. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे 5 निकष हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पूर्वी होते. दुर्दैव असं या सरकारने रात्रीतच जीआर चेंज केला. का चेंज केला? तर ह्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून स्वतःचे 6,000 कोटी रुपये वाचवायचे होते आणि शक्ती मार्गाला कदाचित तो पैसा त्यांना वापरायचा होता. आणि याच्यामध्ये एकच निकष राहिला, ते म्हणजे पीक काढणी प्रयोगामध्ये येणारी तफावत. म्हणजे हे बाकीचे 4 विषय काढून टाकले. म्हणजे आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दुर्दैवाने कुठलीही मदत मिळली जाणार नाही. आणि नवीन विमा पॉलिसी आणल्यामुळे आणि राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे पैसे वाचवावेत म्हणून सामान्य शेतकऱ्याला 2,000 कोटी रुपये हे विम्याचं प्रीमियम म्हणून तिथं भरावे लागणार आहेत. आणि हे जे काही ट्रिगर जे सरकारने काढलेत त्याचा जर अभ्यास आपण केला, 2024ला 2700 कोटी रुपये हे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला मिळाले होते. आणि जे ट्रिगर काढलेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 2,000 कोटी रुपये मिळाले होते. आणि फक्त 700 कोटी जो ट्रिगर ठेवलाय, म्हणजे ज्याच्यामध्ये कापणी प्रयोगामध्ये येणारा फरक, त्यात फक्त 700 कोटी रुपये हे शेतकऱ्याला मिळाले होते. म्हणजे सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला भरपाई म्हणून ज्याच्यामध्ये मिळतो तेच निकष हे या इन्शुरन्स कंपनीमधून काढलेले. म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा सुद्धा फायदा हा व्हावा यासाठी मिस्टर जॅकेट हे प्रयत्न करत आहेत आणि हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळण्याचा जो जीआर होता, जो इलेक्शनच्या आधी हा खूप मोठ्या प्रमाणात मदत दिली जात होती, आता इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा कपात ही या शासनाने केली. त्यात तर तुम्ही कपात केलीच आणि विम्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्याला
बऱ्यापैकी वंचित तुम्ही ठेवणार आहात. म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, म्हणजे शेतकऱ्याला भिकारीपेक्षा बदतर या मंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे. आणि दुर्दैव असता आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे. त्याच्याच बरोबर ओसाडगावची पाटीलकी, म्हणजे ते मंत्री, त्या मंत्र्याला कदाचित पैसेच खाता येत नाहीत आणि डायरेक्ट जी शेतकऱ्याला मदत दिली जाते त्यामुळे कदाचित त्यांच्या खिशात काहीच जात नाही. म्हणून कदाचित कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं त्यांचं म्हणणं असावं. आणि ढेकळाचे पंचनामे करायचे का, हा जो मुद्दा आहे, म्हणजे याच्यामध्ये थट्टा तुम्ही शेतकऱ्याची दुर्दैवाने करत आहात. आणि हे जे ढेकळाचे पंचनामे करायचे का, याचं उत्तर जर कुठं लपलं असेल तर या विमा पॉलिसी जी चेंज केली त्याच्यामध्ये तो लपलेला आहे. मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो, तुमच्या दम असेल, तुमच्या ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा. विमा आणि या पॉलिसीवर, त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला तुम्ही जी मदत देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत, त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. माझ्यात दम आहे, पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का, तर समोरासमोर या, होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी, एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मिस्टर जॅकेट मंत्री महोदयांना, जे आता दुर्दैवाने वाचाळवीर मंत्री सुद्धा आपण म्हणू शकतो, यांना त्या ठिकाणी मी ओपन चॅलेंज इथं या ठिकाणी मीडियासमोर करत आहे.